चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का जेवण वगैरे दुपारचं? आणि मी कामावरून आले, आत्ताच फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली, कपडे धुतले आणि भांडे वगैरे थोडे आहेत घासायचे. तर खिचडी भात बनवला होता आणि मी जेवण करते आणि कैरी त्याच्यासोबत. मस्तपैकी जेवण आहे, साधं सोपं आपलं. तर भूक लागली, आता जेवण करते. मस्त कैरी बघून तोंडाला पाणी सुटले. तर आता जेवण करते आणि म्हटलं चला सकाळी काही व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. सकाळी सकाळी एवढी गडबड असते ना, खूप गडबड असते मला खूप. म्हणजे असं सकाळी उठू नाही वाटत झोपेतून. एवढं 4ला उठावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो घरातला, चहा वगैरे नाश्ता, त्याच्यानंतर आंघोळ, थोडासा चहा वगैरे पिणं. कधी कधी चहा पण पिणं होत नाही माझं, काही नाही, तशीच जाते. कधी कधी नाश्ता करायला टाईम नाही भेटत. आज तर 2 बिस्किट खाऊन घेतले फक्त, चहासोबत नाश्ता नव्हता बनवला. आणि साधी सुटी आपली खिचडी बनवून गेले होते. तर आले, मग तिथून आल्यावर पण मला जेवण करायला म्हणजे कंटाळा येतो ना, त्याच्यामुळं मग मी सकाळी लवकर उठते आणि जेवण बनवते. तर आपल्याला डबा बनावं लागते, त्याच्यामुळं मग सकाळी खूप 4लाच लवकर उठावं लागते मला. तर आताच आले, अजून बसले नाही, काही नाही. आल्याच लगेच आंघोळीला गेले, कपडे वगैरे धुतले, जरा फ्रेश झाले. थंड पाण्याने आंघोळ केली ना तर एवढं जरा बरं वाटतं ना, छान वाटतं मस्तपैकी. आणि आज काही केस धुतले नाही, तर रोज रोज केस धुवून म्हटलं नको सर्दी होईल, तर नाही धुतले. तर काल धुतले होते केस मी. चला आता जेवण करते मस्तपैकी आणि नंतर बोलते. आता झालं का चहा पाणी संध्याकाळचा? माझा पण झाला नाही बरं का अजून चहा पाणी. तर आराम केला, फ्रेश झाले, बाजारातून जाऊन आले. आणि बाजारात काही व्यवस्थित भाज्या वगैरे काही नाही भेटल्या मला. आणली तर वांगी, मिरची, कोथिंबीर आणली, दूध आणलं आणि 1 डझन आणली आहे केळी मस्तपैकी. तर आता दूध गरम करायला ठेवलं आहे आणि पहिला चहा पिते मी अगोदर आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा. आणि भांडे वगैरे असतं तसेच राहतात बघा घासायचे. म्हणजे जाऊ द्या, आता आराम केला. सकाळी लवकर उठावं लागतंय, त्याच्यामुळे आराम तर पाहिजेच. आता खूप त्रास होतो मग डोक्याला, डोळ्याला, त्याच्यामुळं. आणि मेहंदी लावायची, मेहंदी लावायला टाईम नाही भेटला. संध्याकाळचं लावलं तर नको वाटतंय, गार गार केसांना. परत सर्दी वगैरे झाली तर मग काय करायचं, त्याच्यामुळे म्हटलं आता बघू, उद्या दुपारी लावेल. चला मी आता चहा बनवते आणि एकीकडे गॅसवर भात टाकते शिजायला. म्हणजे आपलं पटापट पटापट हळूहळू हळूहळू स्वयंपाक उरकतोय. आणि कांदे नाही भेटले बरं का, कांदे आणायचेत मला, कांदे संपले. काय करायचं, एखादीच कांदे आणत असते मी, 5 किलो 10 किलो, मग काही टेन्शन राहत नाही मला. बरं किती दिवस, पण आता संपत आलेत. 5 किलो आणले होते, गेल्या वेळेस 10 किलो आणले होते. चला मी आता इकडे भात टाकले शिजायला, कांदे भाजायला टाकते, चहा पिते अगोदर. कोथिंबीर आणली, वांगी आणले, मिरच्या आणल्या, कढीपत्ता आणला. जे लागतंय ते आपल्याला पाहिजे. भाज्या काय अजून जास्त आणल्या नाहीत, एवढंच बस झाली. आणि इकडं दूध गरम होतं आहे, इकडं भात टाकला शिजायला, इकडे आपले बेसिन भरून भांडे पडलेत घासायला अजून. आणि ही आपण घरी मटकी बनवली बघा, छान असे मोड आले आहेत. आणि मी मटकी नेहमी घरीच बनवत असते. तर बघा मस्त मोड आलेले आहेत. आता उद्या सकाळच्याला सुकी मटकी बनवायची, मस्त अशी छान अशी बघा, भारी असे मोड आलेत बघा. आणि तुम्ही पण घरीच मटकी बनवत जा. आणि बाजारात जर विकत घ्यायला गेलं ना तर बापरे खूप महाग आहे, त्याच्यापेक्षा आपली घरी बनवलेली बरी. आणि बाजारात घ्यायला गेलं तर थोडीच येते बघा, पाव किलोमध्ये पण एकदम थोडी येते. तर आपण घरी बनवून किती पण खाऊ शकतो ना, किती बनवा बघा. तर दूध गरम झालेलं आहे आता मस्तपैकी. आता बनवते चहा. या चहा तयार झाला आहे, चहा वगैरे पिले. आता भाकरी करते बघा, मस्त अशा बाजरीच्या भाकरी. इकडं भात तयार होतोय आणि इकडं आपल्याला वांग्याचं कालवण करायचंय काळा मसाल्यात. आता भाकरी करून घेते बाजरीच्या छान. झाल्या आहेत आपल्या. आता मसाला भाजून घेतला, इकडं वाटते आता मसाला. मस्त कोथिंबीर घेतली धुवून आणि इकडं वांगे चिरून घेतलेले आहेत, पाण्यात ठेवलेत.
चला आता मसाला वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे आणि इकडं वांग्यामध्ये मी मसाला भरलेला आहे. अगोदर मीठ भरलं आणि त्याच्यानंतर मसाला भरून घेतला आहे. आता इकडे कढईमध्ये तेल गरम होत आहे आणि आपण आता कमी गॅस करू आणि हळद टाकू आणि मसाला फ्राय करून घेऊ. हां, हे बघा हळद टाकली. आता आपण हा घरी बनवलेला मसाला टाकू. आणि आता हे वाटण टाकू आपण. चमचा घासायला लागला तोपर्यंत मी उलटणे मिक्स करून घेते मसाला. चमचा घासायला इकडं. आणि आता या मसाल्यात आपण हे मसाला भरलेले वांगे हे टाकून घेऊ. आणि छान असे परतून घेऊ आपण वांगे मसाला एकत्र. कमी गॅसवर आपण थोडं परतून घेऊ आता मसाला. हे बघा मस्तपैकी असं वांग्याचं कालवण केलं आहे. कोथिंबीर टाकायची आता वरून. इकडे माठ स्वच्छ धुवून भरला आहे पाणी बघा. आता कोथिंबीर थोडीशी चिरून टाकते वरून. मस्त आपलं वांग्याचं कालवण झालेलं आहे तयार. छान अशी तरी वगैरे आलेली आहे. आणि जेवण करायला या. बाजरीच्या भाकरी आणि मस्त वांग्याचं कालवण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.